नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता वेळ आहे संध्याकाळची, वाजलेले आहेत 4 आणि आता झालेला आहे आमच्या कामगारांचा चहाचा टाईम। तर चहा ठेवलाय आणि चहा पिण्याच्या आधी पहिले ह्या पोराची नाटकं काय चालली ते बघा। सोडू नकोस। ए सोडू नको त्याला, सोडू नको मी सांगते तुला। जातोय बाहेर सारखा सिमेंटमध्ये जातोय, हे बघा। हा, जाऊ नको, सोडू नको त्याला, अजिबात सोडू नको। बाई मला का सोडू नको म्हणून, नको सोडू समीत, सोडू नका, किती पण लाड करा। कानच जोडील, कान चांगलाच। सकाळपासून जातोय बाहेर, बसतो, येडी आली बघ शोधायला। जाऊ नको रे, सोडू, बांध त्याला। नको बस तिथं, बस बरं झालं, असंच पाहिजे। बसलाय बघा, तात्पुरता बसलाय, तात्पुरता। तू जाणार आहेस ना, मग त्याला घेऊन जा ना खाली मैदानात। मग कधी जाणार हे झोपला बाळ, झोपलं ग गाई, ये ग नाही। कोणतं गाणं ते गाई? हे उठला, ओरड टायगर, ओरड त्याला, त्याला म्हण मला घेऊन चल, त्याला मैदानात जायचंय रे। ने ना त्याला एक राऊंड मारून आण मग, आणि मग नंतर बांधून ठेव, जा राऊंड मारून आण। हा मग आता जा ना, त्याला घेऊन जा। मित्रांनो हे बघा, चहा बनवायला ठेवलाय सॉरी, आणि सगळा पसारा तर इथं नेहमीप्रमाणे आहेच। आता मिस्त्रींना चहा द्यायची, कामगारांना। तर आता कामगार कोणती आलेत आणि कोणतं घर झालंय ते तुम्हाला दाखवते। तर चला मी तुम्हाला दाखवते। आपला पहिल्या रूममध्ये टाईल्स लावल्यात आणि हे रूम पूर्ण आता क्लिअर झालेत। याच्यामध्ये सुद्धा आपले हे रूम क्लिअर झाले, म्हणजे हे बघा, हे सगळं झालेलं आहे। खाली कोबा पण झालाय, इथून पायऱ्या सुद्धा झालेल्या आहेत, त्या बघा, उतरायला पायऱ्या पण केल्या, ठीक आहे। तर आता एक तुम्हाला सरप्राईज ही बघा, टॅन ही आहे आपली मेन डोअर हा, आणि ह्या मेन डोअरमध्ये आपल्या टाईल्स लाद्या सुद्धा लागलेल्या आहेत, या बघा, आहे ना। मध्ये अशी गोल्डनची पट्टी दिले, इकडे सुद्धा लागलेल्या आहेत, थोड्याशा कटिंग आहे वरती, आणि आपले इकडे सगळे काम करतायत, अर्ध्या लावतायत, हे बघा इकडं। आणि एक टाईल्स बघा मोठी लावलेली आम्ही डायरेक्ट इथून ते इथं, म्हणजे 2x4ची लादी आणलेली आहे टाईलची। तर हे बघा, हे बघा, एक लादी केवढी मोठी आहे ती। आणि हा आला, ते बघा, आता तो त्याला घेऊन गेलेला मैदानात, पण हा आला परत। टायगर जा बाळा, जा सुमितकडे जा, सुमित त्याला घेऊन जा मैदानात। का मैदानातून पळून आलाय काय माहिती, कुठून आला तू पळून? हे बरा, कुठून पळून आला? सुमित कुठे? इकडे आहे ना? अगं बाई, इथंच बसलाय हा, आणि तू मैदानात घेऊन गेला बोललास ना मला, बघा आता। तर इथं बघा, या लाद्या खूपच छान वाटतात, चॉईस माझीच आहे, त्याची पण मी गेलेली ना। तर आता तुम्हाला याच्यामध्ये समजणार नाही, जेव्हा लाईटिंग येईल ना, त्या लाईटिंगमध्ये तुम्हाला समजेल कशा आहेत त्या लाद्या, आहे ना। आणि इथं लाईटीचं सुद्धा कन्सिलचं काम झालेलं आहे। काल व्हिडिओ न येण्याचं कारण एवढंच होतं की संपूर्ण आमचं घर गजबजलेलं। एकीकडून प्लंबर आलेला 4 माणसं घेऊन, त्याची प्लंबिंगचं काम चालू होतं। एकीकडून हे वायरमॅन आलेला 2 माणसं घेऊन, त्याचं वायरिंगचं काम चालू होतं। हे राजस्थानी आले, हे 3 जणं, प्लस आपले रोजचे जे आहेत मिस्त्री 4-6 बिगारी, ते 10 जणं। असं म्हणजे ना गोंधळ, इथे जाऊ का तिथे जाऊ, आंटी इधर आ जाओ, आंटी उधर जाओ, भाभी इधर आ जाओ, असं सगळं चालू होतं त्यांचं, नुसतं गोंधळ। हा विचारतोय हे काय करायचं, तो विचारतोय हे काय करायचं, आणि अजून तुम्हाला दाखवते गार्डन सगळं विचारत होते ना। तर आज गार्डन मी क्लिअर केलेलं आहे। तर त्या आपल्या कामगारांना सांगितलं बघा, हे पण बघा गार्डन,
हे बघा आपलं गार्डन, हे जे नारळाचं झाड बाहेरचं त्याला नारळ लागतात ते, आणि हे आपलं गार्डन आतमधलं. हे काकांना दोघांना सांगितलं मी, त्या साईडला राबीट पडलेलं आहे ना, थोडीशी लेवल व्यवस्थित करा. तर आतमध्ये दाखवते, अजून काही इथून रस्ता नाही बनवला आहे. इथून बघा गार्डन आहे तसंच आहे, जेवढी गार्डनची जागा होती तेवढी जशीच्या तशीच ठेवलेली आहे. झाडं लागणार इथे, हे बघा हे ना गार्डन आपलं मोठं आहे. गार्डनला इथून डोअर ठेवणार आम्ही यायला. आता हा झाड इथं अडचण करतोय थोडासा, म्हणून इकडून कुठेतरी डोअर बनवेल मी, आणि हा झाड इथेच ठेवल असं. हे बघा तिकडे आपला राबीट पडलेला होता ना जागा, या भिंतीचं जे काम केलं तेव्हा. तर इकडे एक काका आहेत, हे खाली ते राबीट आपलं उचलत आहेत. बरंच असं राबीट आहे. आणि हा आला, ये चल 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 लवकर. आता इथं पोटी करायला यायचं ना बाबू अजिबात. हां, नाहीतर लगेच येशील इकडे पोटी बिटी कराय. तर मी म्हटलं त्या काकांना ही सगळी लेवल करा, आणि इकडे झाडं आपली सुक्की जी जाळली सगळी कापलेली होती ना ती जाळायची. तर ती रात्रीची मी जाळेल इकडे सगळं. आता नाही काय करत, नाही तर अजून हे होईल. हो, त्यांना कामामध्ये म्हणजे की धाप लागेल ना उन्हाची, याची आगीची, म्हणून. तर इथून विटा एवढ्या काढल्यात. याला लय आतुरता असते बरं का, आणि उत्सुकता असते. पहिली गोष्ट उत्सुक माणूस आहे, उत्सुक, एक नंबरचा उत्सुक आहे ना. हां, हा मुलगा एक नंबरचा बेकार झालाय बरं का. सगळ्यांनी ऐका, त्यांना चहा ठेवलाय, चहा द्यायचा आहे. चहा उकळला असं. आपले कपडे इथं सुकतायत, आणि वरती पण सगळं प्लास्टर चालू आहे. वरच्या रूमचं सगळं आतून प्लास्टर झालं आहे. एक दोन रूम बाकी आहेत अजून, चाललं आहे त्यांचं. आणि माळा पण पडला आहे तिसरा, हा बघा वरून, तो बघा हा पोरगा दाखवतो. याला वाटलं तर मग वर आहे. बाबू वर नाही जाणार आहे, खाली उतर. छकुला, ए छकुला, तागू, नहीं आपको नहीं मिस्त्री, आपको नहीं, आप काम करो, मैं आ रही हूँ, रुको. पोरगा ऐकणार नाही, गेलाच तिकडं. आता यांची काय मज्जा चालली ती बघू दे मला जरा. लोक ना कामावर टाईमपास करतात, पण मी गपचूप येते अशी आणि बघते. हो, मला बघितलं ना फटाफट काम करतात असं आहे. क्या हुआ? आप काम कर रहे कि नहीं देखने आ गए ना हम लोग. हम चुपके से आ गए. पिक्चर में बनाओ थे. हाँ, काय नाही आम्हाला तुमची भाषा कळत, तुम्ही मराठीत बोला. हाँ, तुम्ही चला त्या घरामध्ये दुसऱ्या बाजूच्या. आता चला, तुमचे झाले काम इकडचे. अभी हो गया ना इधर का. चलो, वो बाजू का रूम लेने का लास्ट वाला. ओ, इधर का भी लेना है, किचन भी बाकी है. ओ लल्लू मिस्त्री किधर गया? हाँ, लल्लू भैया इधर है. ओ भरवा दो पूरा. ठीक आहे. बघा, हे बघा आपले हे मित्रांनो, हे रूम असे झालेले आहेत. अर्धे वरती माळ्याचं जे राहिलेलं आहे ना, तर तिथं आपल्याला आहे ना कटिंगमध्ये लाद्या जाणार आहेत, तर म्हणून त्यांनी ते ठेवले. हा पण एक आमचा रूम झाला आहे. हा रूम आमचा असणार आहे. या पायऱ्या आणि याच्या खालचं रूम तुम्हाला दाखवते आता. इकडून पण प्लास्टर झालं आहे सगळं. इकडे आपल्या ह्या रूमचं बाथरूम केलेलं आहे. हे बघा इकडं हा बाथरूम येणार आहे आपला. म्हणजे हा सुमितसाठी हा रूम, किंवा आमच्यासाठी. सुमितसाठी नाही, असं सुमित काय एकटाच राहिलंच नाही. आम्ही सुद्धा वरती, म्हणजे वरती एक बाथरूम काढलेलं आहे, टॉयलेट अटॅच बाथरूम. ही आपली गॅलरी सगळी तिकडून आहे. बरेच जण आता मला विचारतात की ताई तुम्ही एवढं रूमचं काय करणार. आता 10 रूम आहेत, 10 रूममध्ये आम्ही तेवढेच राहणार आहे. तर अर्धे मी रेंटनी देऊन टाकणार आहे. आम्हाला जेवढे लागणार आहे तेवढेच आम्ही वापरायला घेणार आहोत. तर हे रूमसुद्धा आमचाच आहे, वरचा एक. आणि वरचे बाकीचे अजून जे 4 आहेत ते आम्ही रेंटनी देणार. तर इथं आता आपला पायऱ्या उतरायच्यात. आता हे रूम झाल्यावरती बघा तुम्ही, मी काल लाद्या चॉईस करायला गेलेली ना, मशीन चालू झाली. मशीन चालू झाली. त्या रूमची सुद्धा भरणी केली ही बघा. या रूममध्ये एक बेडरूम बनवला, आणि हा बेडरूम माझा बेडरूम असणार आहे. छोटासा झाला आहे, पण ठीक आहे माझ्यासाठी एवढा ठीक आहे. अजून तिकडे भरणी टाकायची. ही भरणी झाली, तिथं पण झाली. ही एक पायरी या तिची आहे ना, एक पायरी एवढी काढली गेलेली आहे, एवढी भरणी केली त्याची. तर हे इकडे झालेलं आहे सगळं. आणि इकडे आपलं टॉयलेट बाथरूमसुद्धा बांधलेलं आहे. या साईडनी प्लंबिंगचं कामसुद्धा झालेलं आहे. आता या भिंतीचं प्लास्टर आहे, ते एक मिस्त्री इकडे काम करतो आहे आमचा. आणि इकडे चालले अजून लाईटीचं
हे बघा वायरमॅन काम करतात या इकडं. सगळं सामान आणून ठेवलं, मटेरियल, पाईप वगैरे सगळे. हे एवढं मटेरियल आणायचं होतं, त्यामुळे वेळ नाही मिळाला मला आणि म्हणून आपला व्हिडिओ काही येऊ शकला नाही. तर आता इथे पण चाललं आहे, म्हणजे त्या लोकांना वायरमॅननी तो रूम त्यांना क्लिअर करून दिला. आता हा रूम बाकी आहे ना. अच्छा, पोरगं कुठे गेला काय माहिती. आणि इकडे एक टॉयलेट लावलं आहे, तुम्हाला ते पण दाखवते. पहिले मला चहा बघून येऊ द्या. चला आता मी तुम्हाला हा एक शेवटचा रूम आहे ना, हा पण दाखवते. आणि हा रूमसुद्धा आमचा रेंटने जाणार आहे. हा पण आम्ही वापरणार नाही. आणि या रूमच्या पलीकडे आपलं गार्डन आहे. तर हा रूम आपला, याचीसुद्धा हे झालेली आहे इकडे बाथरूम. हा बाथरूम आपला कसा असणार आहे, म्हणजे सगळेच बाथरूम आपले कसे असणार ते मी तुम्हाला दाखवते. म्हणजे रेंटनी ज्यांना देणार आहे त्यांच्यासाठी. तर इंडियन टॉयलेट त्यांना असणार आहे. त्यांना काही हे नसणार आहे, कमोड वगैरे नसणार आहेत मोठी. हे बघा, हे असं त्यांना वरती आणि खाली हे आंघोळीसाठी ही एवढी बाथरूम. इकडे एक खिडकी काढलेली आहे. अजून माळे टाकायचे आहेत, प्रत्येक ह्याचे ना माळे टाकायचे राहिलेले आहेत. इथं किचन येणार आहे या साईडनी, त्यांना खिडकी दिलेली आहे इथं. असं बऱ्याच जणांना काळजी होती, विचारत होती एवढे रूम काय करणार ताई, एवढे रूम काय करणार. तर एवढे रूम थोडीच वापरणार आहे, एवढे रूम थोडीच आम्ही वापरणार. एवढ्या रूमचं काय करायचं आहे आम्हाला, पण राहायला आम्ही 5 माणसं टायगर धरून. तर एवढ्याचं काय करायचं म्हणून असं. तर हे बघा इकडे आपलं हे झालेलं आहे. म्हणजे असं आता काम संपायच्याच बेतावर आलेला आहे. थोडं थोडं फक्त राहिलं आहे ते प्लास्टर. आणि वरती शेवटचा जो राहिला आहे तो कोबा, वरती जो 3ऱ्या माळ्याचा राहिला तो कोबा. आणि थोडंसं काय बांधकाम येईल तेच यांचं झालं. तर इकडे राजस्थानी पण आले, त्यांना पण सांगितलं लगेच तुम्ही तुमचं काम चालू करा. प्लंबर आला, वायरमॅन आला, असं सगळ्यांचं मिळून आता चालू झालेलं आहे. तर ह्या गोंधळामध्ये काल काय झालं, मला ह्या ज्या फ्रेम असतात ना, हे बघा हे दरवाजे आहेत. ह्या दरवाजाला फ्रेम येणार ना, अशा कडाप्पा म्हणतात कोण, तर ते असे फ्रेम येणार ना मार्बलच्या, तर त्या आणायच्या होत्या. आता 10 रूम आहेत, 10 रूमचं त्याच्यात 7 बाथरूम, ते सगळं मिळून त्याच्यामुळे मला वेळ झाला काल. आणि काय झालं, मी आणायला गेलेली तिकडे दुकानात, तिथं चॉईस करायला लागले मला ग्रेनाईट. आणि मग त्याच्यामध्ये साईज देऊन सगळं त्यातच माझं खूप वेळ गेला काल पण. आणि म्हणून काल काय आपला व्हिडिओ आला नाही 2 दिवस असं झालं. मग त्याच्यामध्ये टाईम झाला. असं हे सगळं सामान आणायला लागतं आहे आता त्यातल्या त्यातच, म्हणून वेळ मिळत नाही. आणि टायगर पण त्याच्यामध्ये. आणि त्या दिवशी टायगरच्या अंगावरती आहे ना, डोक्यावरती विटांची गोणी पडली असती. इतका वाचला ना माझा टायगर, बापरे. एवढं घाबरलो आम्ही सगळे. आम्ही बसलेलो इथं आहे बघा, इथंच. आणि हेलवाला घेऊन येत होता, डोक्यावरती विटा आलेल्या त्या. आणि हा टायगर खाली बसलेला. तर हेलवाल्याची गोणी अटकली तिथं. त्यांनी अशी एकाने हे लावलेली, सळई लावलेली वायर अडकायसाठी. त्याच्यामुळे जाता त्याची गोणी अटकली. तो एकदम डगमगला आणि ती गोणी पडली. पण त्यांनी समोर अशी पाडली, त्या हेलवाल्याच्या पायावर पडली असती. तो पण साईडला आला. टायगर खाली बसलेला, टायगर पटकन उठला. तर ती गोणी पूर्ण टायगरच्या अंगावर पडते. नाही तर टायगरची शेपूट तरी तुटली असती. असं काहीतरी झालंच असतं प्रकार. खूप वाचलो. एवढं म्हणजे झालं ना, तेव्हापासून तुम्ही त्या टायगरला बाहेर काढत नाही. पण ही पोरांना तो घरामध्ये गेला की सारखा मग त्यांच्या तोंडाला सारखं असं तोंड घासत राहील आणि मस्का लावत राहील की मला सोड, मला सोड. त्याला पण असं वाटतं की मला पण ह्यांच्यामध्ये फिरायचं. आपण जिथं जाऊ सगळ्यांच्या मागं हेलवाले आले ना, ते रेती घेऊन विटा घेऊन, त्यांच्या पण पुढं हा चालत राहील. दाखवल मग इथं टाका, म्हणजे त्याचा बोलण्याचा असा अर्थ असतं. त्यांच्या पुढं चालत जाणार हा. हे त्याचं एवढं हे असते, सगळी घाई असते सगळी. मग त्याच्यामध्ये पाय अटकून कुठं पडेल, काय होईल असं. आता आज पण आम्ही रॅबिट टाकून घेतलं तिथं. 80 गोण्या रॅबिट टाकल्या त्या रूममध्ये. तेव्हा ती भरणी आली. एवढं ते घर डीप होतं खाली, एवढं ते घर भरलं आहे पूर्ण. माझी एवढी मी आरती केली असती त्याच्यामध्ये. एवढं ते भरणी टाकली. त्यांना पैसे देऊन ते भरणी टाकली. कोण फुकट टाकत नाही, फेकून देतील असेच, पण असं कोणाला फुकट देणार नाहीत फुकट म्हणून. त्याचेसुद्धा त्यांनी एका गोणीचे पैसे घेतले माझ्याकडून. असं झालं. तर आता मी म्हटलं चल 2 बिगारी एक्स्ट्रा राहिलेले आहेत, म्हणजे काम वरती तर कमी आहे हे आहे. तर 2 बिगारी उरले. मग मी त्यांना म्हटलं काका तुम्ही इकडे काम करा, गार्डन मला क्लिअर करून द्या. म्हणजे कसं तर गार्डनला पाणी पण मिळत जाईल, झाडं पण मी लावून घेईल लगेच. थोडं साईडचं साफसफाई करून घेईल. खूपच घाण आहे बघा. आता तिकडं जाळायचं आहे, ते रात्री जाळून टाकेल. हे इकडचं तर म्हणलं सगळं व्यवस्थित क्लिअर करून द्या मला. इथून एक मार्गावरती माझं काम लागू द्या. आता गेला वाटतं सुमित घेऊन त्याला, बघू दे कुठं गेलाय तो. पहिले चहासुद्धा यांना द्यायचा आहे. चहा बनाई आहे चाय, लेकिन देणे काय देती हूँ. गेला सुमित गेला. हे बघा तिथून पण आपण हे एवढं खणलं आहे ना,
हे इथून सुद्धा इथून ते तिथपर्यंत एवढी भरणी टाकलेली आहे माती काढून. ही सुद्धा एवढी, हे बघा एवढी भरणी आपण घरामध्ये टाकलेली आहे. म्हणजे एवढी घरामध्ये भरणी लागत होती. सगळं घर म्हणजे आता कसं पहिले खाली होतं ना, सगळेजण म्हणायचे मला कळत नाही, आम्हाला कळत नाही घर कसं आहे ते नेमकं. आता पूर्ण हे मैदानच्या लेवलला हे घर झालेलं आहे आमचं. खूप खाली खड्ड्यात होतो आम्ही, खड्ड्यातून आता वरती आलो आहे. असं चला ठीक आहे मित्रांनो, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच छान छान कमेंट करत राहा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. चला.